दोन आरोपींच्या ताब्यातून 16 किलो गांजा, एक दुचाकी वाहन आणि 2 मोबाईल असा 8,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलिसांनी 2 आरोपींच्या ताब्यातून 16 किलो गांजा, एक दुचाकी वाहन आणि 2 मोबाईल फोन असा जवळपास 8,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी पोलीस आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना 2 संशयित इसम एका गोणीसह आढळून आले. त्या 2 इसमांच्या ताब्यातून पोलिसांनी हा गांजा जप्त केला आहे. ओडिशा राज्यातून आरोपीने हा गांजा पिंपरी चिंचवड शहरात विक्रीसाठी आणल्याचं प्राथमिक पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. या प्रकरणात भोसरी पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधात NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला असून त्यांच्या ताब्यातून 16 किलो गांजा, एक दुचाकी वाहन आणि 2 मोबाईल फोन असा जवळपास 8,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आम्ही जपुनी सोमनाथ टापरे भोसरी पोलीस स्टेशन येथे DB पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहोत. दिनांक 16/2/2026 रोजी रात्री माननीय CP सर, चौबे सर, ॲडिशनल CP आव्हाड सर, तेली सर, तसेच DCP झोन 3 जगताप सर, MIDC भोसरी विभाग ACP यादव सर, तसेच भोसरी पोलीस स्टेशनचे सिनियर PI घोरपडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व DB पथक अधिकारी व अंमलदार पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की 2 इसम गांजा सदृश्य अंमली पदार्थाची वाहतूक करणार आहेत. त्या अनुषंगाने सापळा रचून भोसरी परिसरात त्या दोन्ही इसमांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे एका गोणीमध्ये गांजा सदृश्य 16 किलो गांजा मिळून आला. तो ताब्यात घेऊन त्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्याविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर आरोपीचा 3 दिवसाचा PCR घेऊन त्यामध्ये गांजा कुठून आणला काय त्याबाबत तपास केलेला आहे. सदर गांजा हा त्यांनी ओडिशा राज्यातून आणलेला आहे आणि ते विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांना पकडण्यात आलेलं आहे. तरी सदर आरोपी विरुद्ध पूर्व इतिहास पडताळणी करून पुढील कारवाई करत आहोत आणि अशाच प्रकारे गांजा किंवा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावरती वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार भोसरी पोलीस स्टेशन निश्चित कारवाई करेल. नाही, आरोपी आता माहिती घेतल्यानुसार याच प्रकारचे गुन्हे NDPS कायद्यानुसार त्यांच्यावर अगोदर दाखल नाही. हा एकंदर किती पैशांचा होता काय याबाबत नाही? सदरचा एकूण मुद्देमाल 16 किलो अंमली पदार्थ होता. तो 8 लाख रुपयाचा होता. तसेच त्यांच्याकडून एक मोटरसायकल 50,000 रुपये किमतीची व 2 मोबाईल 30,000 किमतीचे असे एकूण 8,80,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे.